ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर प्रज्ञा देसाई म्हणून आहे, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर आता 12 तारखेला देवउठणी, त्यांचा अनुभव सांगण्याआधी हे सांगायला लागले की 12 तारखेला प्रबोधिनी एकादशी आहे। त्यालाच देवउठणी एकादशी पण आपण म्हणतोय की ज्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेमधून जागे होतात आणि तिथून पुढं मग चातुर्मास संपतोय आणि तिथून पुढं आपण काय करतोय, चांगल्या शुभ कामांना सुरुवात करतोय। तर मला हे सांगायचं आहे, त्यानंतर येणारी जी वैकुंठ चतुर्दशी आहे 14 तारखेला गुरुवारी आलेली आहे। खूप चांगला योग जुळून आलेला आहे। तर वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करायची जर माहिती नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। पण तुम्हाला खरं सांगू, वैकुंठ चतुर्दशी मी स्वतः खूप वर्ष केलेलं आहे आणि त्याचे खूप चांगले प्रभाव पडतात, खूप चांगला रिझल्ट येतो। मी स्वतः केले, त्यामुळे मी म्हणजे तेवढं मी विश्वासानं सांगू शकता की ती वैकुंठ चतुर्दशीचं खूप खूप जास्त प्रभाव आहे। तर ते कसं करायचं किंवा काय, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेनच तुम्हाला। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे 13 तारखेला आपला एक नवीन चॅनल मी ओपन करणार आहे। तर त्याचं मी तुम्हाला अजून काही सांगत नाही की कंटेंट काय असेल, पण जो पण असेल तो सगळ्यांना खूप चांगला समाधान देणारा, आनंद देणाराच असणारा आहे। तर ह्या चॅनलला जसं तुम्ही प्रेम दिलं, सपोर्ट केला, तसा त्याही चॅनलला करा। मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणखी सांगेनच। तर सगळ्यात मेन महत्त्वाच्या ह्या 2 गोष्टी सांगितल्या। आणखी आता अनुभवाकडे येते। आणि तर प्रज्ञाताई म्हणतात, मी 4थीमध्ये असताना माझी आई वारली आणि त्यावेळेला माझ्या बहिणी खूप लहान होत्या आणि आजीनं वगैरे आम्हाला सांभाळलं। मी ज्यावेळेला 10वीमध्ये गेले त्यावेळेला आजी पण एक्सपायर झाली। तरी पण म्हटलं आजीनं खूप वर्ष आमचं सगळं केलं। मी जर एकदम छोटी असताना आजी पण गेली असती तर खूप मोठा आधार गेला असता। पण आजी गेल्यानंतर खरंच खूप मोठा आधार तुटल्यासारखा झाला आणि सगळी जबाबदारी मग माझ्यावर आली। माझे वडील 2-2 दिवस जायचे, तिसऱ्या दिवशी यायचे। म्हणजे त्यांचं काम तशा प्रकारचं होतं की 2 दिवस तिकडंच कामाच्या साईटवर वगैरे आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशी वडील यायचे। आजोबा आधीपासूनच नव्हते। शेजारी काका आणि काकू राहायच्या, त्यांनी होते। पण तरीसुद्धा एक वेगळा आधार होता म्हटल्या आजी असताना। आजी गेल्यानंतर खूप जास्त पोरकेपण जाणवायला लागलं। काकू वगैरे संध्याकाळी झोपायला वगैरे यायच्या, पण दिवसभर नसायच्या म्हटल्या। आणि बहिणी अशा शाळेमध्ये होत्या की त्यांची सकाळी शाळा भरली की दुपारी 12-12:30पर्यंत सुटायची आणि माझी शाळा दिवसभर असायची। तर मग मला लवकर उठून त्यांचा डबा वगैरे, माझी 10वी असल्यामुळं माझा अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागायच्या म्हटल्या। आणि एकदा असं झालं, शाळेतून येताना एका मुलानं माझ्या बहिणीला, म्हणजे ती लहान होती म्हटलं, असं काही खूप मोठी होती असं नाही, 6वी-7वीला होती म्हटलं। तर त्या एका मुलानं तिची छेड काढली, म्हणजे तिला काहीतरी हे केलं। तर ती रडत सांगत ज्यावेळेला माझ्याकडे आली, तर ते आमच्या आसपासचाच मुलगा होता। तर मी ज्यावेळेला त्याला बोलायला गेले की "का रे, असं तू असं का घाणेरडं वागलास, असं का घाणेरडं बोललास?" तर त्यावेळेला त्यानं अशा भाषेत माझ्याशी बोलला म्हटला की मला ते आता सांगणं पण चांगलं वाटत नाही म्हटलं। अशा भाषेत बोलला आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ असा होता की "तुम्हाला कोण आहे मागं विचारायला?" असं, आणि "मी काही पण करेन." असं त्याच्या बोलण्याचं थोडंसं हे होतं म्हटल्या, म्हणजे शब्द तसेच होते तसे। तर मला ती गोष्ट फार लागली म्हटल्या आणि मी म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं की मी ह्याला मारू काय? तर त्याच्या आई-वडिलांना सांगण्यापेक्षा मी माझ्या काकूला सांगणं महत्त्वाचं वाटलं मला। आणि मग मी म्हटलं असल्या मुलांच्या कुठं नादाला लागायचं, आणि मी बहिणींना पण सांगितलं, "तुम्ही कुणी काय म्हटलं तर सरळ घरी येत जावा, काही कुणाला काही बोलत जाऊ नका." आणि मी काकूला सांगितलं तर काकू हेच बोलली की "आपण कुणाला अडवू शकत नाही, आपण बाहेर प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या मागं पळू शकत नाही." काकूला 2 मुलंच होती
आणि मग ती म्हटली की काय आपण मागं पडू शकत नाही कुणाच्या. आता काय तुमच्या मागं मी येऊ शकणार नाही. तर काय कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं आपलं शाळेला जायचं, घरी यायचं वगैरे असं काकूनं सांगितलं. त्याच्यानंतर म्हटल्या मला रोज भीती वाटायला लागली. माझ्या बहिणींसाठी, माझ्यासाठी नाही, पण माझ्या बहिणींसाठी मला फार भीती वाटायला लागली, की त्या दोघी जायच्या आणि दोघीच यायच्या. त्यांना कोण न्यायला आणायला नसायचं आणि मग मला फार हे व्हायचं. एकदा शाळेत मी खूप असं ते 2-3 दिवस माझ्या डोक्यात ते फिरत होतं. त्या मुलानं बोललेले शब्द. मला खूप नर्वस असं फील व्हायला लागलेलं आणि मग मी ते माझ्या मैत्रिणीला बोलले. त्यावेळेला आमच्या एक मॅडम होत्या म्हटल्या वर्षा म्हणून. तर त्या ज्यावेळेला माझ्यासोबत बोलल्या ह्या विषयावर म्हणजे त्यांनी ते थोडंसं ऐकलं आणि "काय चाललंय गं पोरींनो?" असं ज्यावेळेला त्यांनी विचारलं, तर त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं, की "मॅडम असं-असं." त्यावेळेला म्हटल्या, "मी काही तुझ्यासाठी करू शकते का?" तर "आपल्या शाळेमध्ये काय होईल का? मी जाताना बहिणींना घेऊन जाऊ शकता वगैरे असं काही शाळेमध्ये अ, होईल का की बसता येईल त्यांना?" तर त्या म्हटल्या, "असं कसं करता येईल?" पण मॅडमनी खरंच खूप मोठं मन दाखवलं. त्या म्हटल्या माझ्या म्हणजे त्यांचं घर होतं आणि त्याच्यासमोर त्यांचे गाळे पण होते म्हटल्या. तर त्या गाळ्यांमध्ये त्यांची बहीण दुकान चालवायची म्हटल्या. म्हणजे कॉस्मेटिक्स म्हणतो ना आपण तसं दुकान त्यांची बहीण चालवायची. आणि तर त्या म्हटल्या, की "माझी बहीण असते दिवसभर दुकानामध्ये आणि माझी मुलं पण असतात. तर तुझ्या बहिणीला वगैरे तिथं पाठवलीस तरी चालेल आणि संध्याकाळी घेऊन गेलीस तर चालेल. बघूया 1 महिनाभर वगैरे. 1-1.5 महिन्यानंतर मग थोडंसं तुला पण भीती नाही वाटायला लागली किंवा ह्यातनं तू जराशी बाहेर पडायला लागलीस, तर मग तू त्या घरी थांबणार असतील तरी थांबू देत." तर मग मी म्हटलं, "बरं." आणि ते 1 महिनाभर म्हटल्यावर मी म्हटलं बहिणींना सांगितलं, की "तुम्ही जावा तिथं. तिथं त्यांची पण मुलं असतात मॅडमांची, तर तुम्ही थोडंसं त्यांच्यासोबत खेळत चला. तर तिथं अभ्यास करा." त्या मॅडमनी सांगितलेलं होतं, की तुम्ही तू डबे वगैरे त्यांना देत जा एक्स्ट्राचे मग की जे दुपारी वगैरे ते खातील आणि बसतील. तर आमचं घर पण तिथून काही फारसं लांब होतं असं नाही आहे म्हणतात. पण एक धाक म्हणतोय किंवा एक नजर का तर काकू वगैरे दिवसभर झोपलेली असायची दुपारची वगैरे, जी ती म्हणजे 5 वाजता वगैरे उठायची आणि मग त्यामुळं मला फार भीती वाटायची. तर ते सांगितल्यानंतर माझ्या बहिणी नाही बोलायला लागल्या. नाही आम्ही तिथं नाही जाणार." तरी पण मी जोर जबरदस्ती त्यांना तिथं पाठवलं म्हटलं आणि तुम्ही सरळ तिथं जायचं. तिथं त्यांना त्यांच्या बहिणीला पण सांगून ठेवलं, की ह्यांना म्हणजे ओरडा. जर इकडं-तिकडं कुठं गेलेल्या दिसल्या तर ओरडा. एका ठिकाणी ह्यांना 1-2 तास अभ्यासाला बसवा आणि जर मुलं खेळणार असतील तुमची वगैरे, तर त्यावेळेला खेळू द्या एकत्र. त्यांना पण सांगून ठेवलं मी, दंगा करायचा नाही, लोकांचं घर आहे, आपण हे करायचं नाही वगैरे आणि मी डबे द्यायला लागले म्हणल्या 2-2 त्यांना आणि त्या बसायला लागल्या म्हणून तिथं म्हणल्या. आणि ज्यावेळेला एक 5-7 दिवस त्या बसायला लागल्या, त्यावेळेला माझ्या लक्षात यायला लागलं, की ह्या रोज आल्यानंतर त्या अशा डोळे मिटून बसायच्या. तर डोळे मिटून काय ह्या म्हणजे हे कुठनं काय शिकल्यात? मी ओळखलं, की तिथंच काहीतरी शिकलेल्या आहेत. तर हे डोळे मिटून तुम्ही काय करताय? तर आम्ही नामस्मरण करतोय. असं ज्यावेळेला त्या म्हणायला लागल्या, तर कसलं नामस्मरण करताय? तर त्या ताई करतात नामस्मरण. आम्हाला पण बसवतात त्या. तर मग मी म्हटलं, "कसलं नामस्मरण? काय काय करतात त्या?" तर त्यांनी नामस्मरण करतात. ओम नमः शिवाय म्हणत बसतात आणि मोठ्यानं ओम असं खूप लांबपर्यंत ओम म्हणतात त्या. असं त्या सांगायला लागल्या आणि तर त्यांनी सांगितलंय, की तुम्ही हे ज्यावेळेला तुम्ही म्हणत जाताय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं ज्यावेळेला तुम्ही म्हणत जाताय, तर तुम्ही ज्यावेळेला मोठे होणार, त्यावेळेला खूप मोठा आपल्याला सगळं मिळणार. खूप मोठा बंगला मिळणार. खूप मोठं आपल्याला गाडी मिळणार. आपण विमानातून सुद्धा फिरणार, असं त्यांनी मला सांगितलंय. असं ज्यावेळेला माझी बहीण बोलायला लागली. म्हणजे त्यांनी ती आशा दाखवलेली होती, की त्यांनी विचारून घेतलेलं होतं, की "तुला काय आवडतंय? तुला काय आवडतंय?" तर हिनं सांगितलेलं होतं, की मला खूप मोठा बंगला आवडतोय.
तर माझ्या छोट्या बहिणीने सांगितलेली, "मला विमान खूप आवडतं आहे. मग तुला विमानात बसायचं आहे का?" तर "हो." "मग तू हे रोज म्हणायला लागलीस, तर तू थोडीशी मोठी झालीस की विमानातून फिरणार वगैरे. का तर खरं हे रोज म्हणायला पाहिजे." असं ज्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं, तर ते तसंच करून त्यांनी आपली जी त्यांच्या घरातली मुलं होती त्यांना पण बसवायच्या आणि स्वतः पण ते करायच्या नामस्मरण. आणि त्यांच्या घरामध्ये आईंचं करत होते म्हटलं. म्हणजे माझ्या मॅडम वगैरे हे सगळेजण आईंचं करत होते. तर ज्यावेळेला मला त्यांनी तसं सांगितलं, तर त्यावेळेला मी म्हटलं, "बरं झालं ह्यांना." म्हणजे मला तेवढी हे होती. तर मी म्हटलं, "बरं झालं, छान आहे, करा. तू पण कर दीदी," म्हणलं. तर त्या ज्यावेळेला तसं म्हटल्या, त्यावेळेला मी काही केलं नाही, मी हसले. पण त्या जवळ-जवळ म्हटल्या 20 मिनिटं अशा अगदी छानपैकी बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा म्हणत होत्या म्हटल्या. आणि मला ते चांगलं वाटलं, की बाबा 20 मिनिटं निवांत बसल्यात ह्या, म्हणजे काही हे करायच्या नाहीत. दंगा न करता बसलेत. तर नंतर एक 15-20 दिवस झाले. त्या रोजच बसायच्या आणि 15-20 दिवस झाले आणि मॅडमांना एकदा मी बोलले म्हटलं, की मॅडम आणि माझ्या बहिणी खूप छान नामस्मरण वगैरे करायला लागल्यात ते आणि 15-15, 20-20 मिनिटं असं डोळे झाकून मोठमोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणत असतात. तर त्या त्या बोलल्या, की "राधिकानं त्यांना पण लावलं का कामाला?" तर होय आणि त्यांनी खूप छान नामस्मरण वगैरे शिकवलं. तर त्याने म्हटलं, "बालोपासनेचं पण पुस्तक देते, बालोपासना पण वाचायला लाव त्यांना. तू पण वाचत जा, तुला तर खूप जास्त गरज आहे." असं ज्यावेळेला मॅडम म्हटल्या, मी म्हटलं, "काय आहे हे बालोपासना वगैरे?" तर त्या म्हटल्या, तू कधीतरी घरी ये आणि मी सांगते." तर आमच्या मैत्रिणींचा ग्रुप होता. आम्हाला सगळ्यांना त्यांनी या बोलले घरी आणि आम्ही जवळ-जवळ 6-7 जणी रविवारी एकदा घरी गेलो त्यांच्या म्हटल्या. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला आईंचं हे दाखवलं आणि सांगितलं, की हे गुरु आहेत. जसं आम्ही गुरु आहोत, तसं त्या गुरु आहेत आपल्या सगळ्यांच्या आणि म्हणजे मी फक्त तुम्हाला शाळेतलं शिकवणार, पण ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला शिकवत असतात आणि ह्या जगात कोण कसं येईल, कोण कशा पद्धतीनं वागून जाईल सांगता येत नाही. पण कोण कसं वागल्यावर आपण त्यावर कसं वागायचं किंवा आपण त्यावर कशा पद्धतीनं जगायचं त्याच्यानंतर हे आई शिकवतात आणि त्याची आता तुम्हाला फार जास्त गरज आहे. असं ज्यावेळेला मॅडमनी सांगितलं त्यावेळेला म्हटल्या, की तुला तर आई नाही आहे, वडील लांब असतात. तर ह्या गोष्टीचा खूप मोठा आधार आहे तुम्हाला. हे जर तुम्ही पाय पकडले, तर तुला जे आत्ता म्हणतेस ना तू, की बहिणींची मला भीती वाटते किंवा कोण काय हे करेल का भीती वाटते, ती भीती नाही तुला राहणार. तर हे एक खूप मोठा आधार आहे तो. माणसं समोर असताना, माणसं जवळ असताना सुद्धा आपल्याला भीती असू शकते. पण हे पाय जवळ असले आणि कुणी नसेल तरीसुद्धा आपल्याला भीती नसणार आहे कशाची. असं ज्यावेळेला मॅडम बोलायला लागल्या, मॅडमनी खूप सांगितले, अनुभव सांगितले त्यांचे. म्हटल्या, की ज्यावेळेला माझं पहिल्यांदा लग्न झालं, त्यावेळेला मी खूप लहान होते. मला असं वाटलं नव्हतं, की मला शिकवतील, मी जॉब करू शकेन. पण मी आधीपासून आईंच्या मार्गामध्ये होते आणि एकत्र फॅमिलीमध्ये लग्न झालं. त्यात सासूबाई वगैरे फार कडक होत्या ते. पण त्यातनं सुद्धा मी आईंच्या मार्गात असल्यामुळं सगळ्या गोष्टीतून पार झाले आणि मला लगेच शिक्षणाचा हे मिळाला नवऱ्याकडून. शिक्षणासाठी सपोर्ट मिळाला. सगळं मी खूप छान पद्धतीनं शिक्षण झालं. छान पद्धतीनं मला सर्व्हिस लागली. मुलं छान पद्धतीनं, सगळं कुटुंब अगदी सेटल झालं. तर हे सगळं आईंच्या ह्याच्यावरती आहे आणि तू म्हणतेस ना, तर त्या गोष्टीसाठी तरी तुला जास्त गरज आहे, असं ज्यावेळेला मॅडमनी मला सांगितलं आणि त्यांच्याकडे एकच पुस्तक होतं. ते पुस्तक त्यांनी मला दिलं आणि बाकीच्यांना सांगितलं, की तुम्हाला मी नंतर देईन. जर तुम्हाला वाचायचं असेल तरच न्या खरं. जर तुम्हाला वाटत नसेल तर नेऊ नका. आणि मग मला म्हटल्या, "तू ने खरं, तुला खरंच खूप गरज आहे." आणि मग मी म्हटलं, "मॅडम एवढं सांगताय तर आपण करायला काही हरकत नाही." आणि मग मी 10वी पहिल्यांदा आईंची बालोपासना आणि बहिणींसोबत नामस्मरण 20 मिनिटाचं करायला सुरुवात केली म्हणतात.
तर तुम्हाला खरं सांगू त्याचा एवढा छान प्रभाव की पुढच्या त्यांनी म्हटलेले महिनाभर येऊ दे, तुला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला भीती कमी होईल त्यावेळेला. तर पुढच्या 8 दिवसात मी बहिणींना तिथंच पाठवायचं बंद केलं. मॅडमनी एवढ्या भरवशानं सांगितलेलं आहे ना, एवढं खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे ना, की ह्या गोष्टीमुळं तुझ्या बहिणींनासुद्धा फायदा होईल किंवा तुला जी भीती वाटते बहिणींसाठी ती होणार नाही. हे त्यांनी सांगितलं, तर मी तेवढा विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी मी तिथं त्यांचं जाणं थांबवलं. का तर मी म्हटलं, जर मॅडमनी सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून राहायचं, तर मी इथं विश्वास ठेवला आणि बाकीचं त्यांनी बघून घ्यायचं मग. आणि मी खरंच अगदी मनापासून विश्वास ठेवला म्हटल्या आईंवर. असं नाही डळमळीत. मी खरंच मनापासून विश्वास ठेवला म्हटल्या. आणि बहिणी माझ्या नामस्मरण करत होत्या, तर त्यांना पण मी सांगितलं, तुम्ही शाळेतून आला, जेवला, हातपाय तोंड धुतले, की तुम्ही दुपारचं थोडासा अभ्यास करून किंवा आधी बालोपासनं वाचून मग अभ्यास करा. असं मी त्यांना सांगितलं आणि त्या खरंच करायला लागल्या म्हटल्या. आणि काय आश्चर्य म्हणल्या, तुम्हाला सांगू म्हटल्या, सारख्या अशा त्या हुंदडत असायच्या. पण काकू 5ला उठायची ना, त्याच वेळेला 5ला त्या बाहेर जायला लागल्या खेळायला आणि काकू दारात बसायची. तिथंच त्या मग काकूची मुलं त्या खेळायच्या आणि मी यायचीच तोपर्यंत म्हटल्या. तर काकूला मी विचारायची, तर कुठं गेलेल्या का? तर नाही कुठं गेल्या नव्हत्या. काकू तर झोपलेलीच असायची. पण त्या पण सांगायच्या, की थोडंसं आपल्याला ओळखतंय. म्हणजे खरंच गेल्या असतील का ह्या? की म्हणजे कपड्यांवरून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असतात, की ज्याच्यावरून ह्या बाहेर जाऊन आल्यात पण खोटं सांगायला. तर त्या तिथल्या तिथंच खेळायच्या वगैरे, पण बाहेर कुठं जास्त लांब जायच्या नाहीत. तर ह्या गोष्टी मला खूप म्हणजे आपण म्हणतो ना अनुभव, ह्या गोष्टीचा पहिल्यांदा मला अनुभव आला, की बहिणींमध्ये माझ्या चेंज व्हायला लागला. त्या खूप छान पद्धतीनं स्वतःला हे करायला लागल्या. नामस्मरणाचा खूप जास्त प्रभाव आहे म्हणतात तो, की नामस्मरणानं माणसात खूप बदल होतात आणि ते म्हणजे माझ्या इतकं तर म्हणजे सगळ्यांनाच आहे ते. पण मी स्वतः सांगते, खूप जास्त नामस्मरणानं बदल होतात स्वतःमध्ये. तर त्या म्हटल्या त्याच्यानंतर मग 10वी खूप चांगले मार्क्स मिळाले मला. सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि मला खूप आनंद झाला. मला असं वाटलं नव्हतं म्हटल्या, की मी खूप चांगले मार्क्स मिळवू शकेन. पण मला डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळाले आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मला मिळालं. शिक्षकांकडून पण सपोर्ट वगैरे पण मिळाला किंवा माझे वडील वगैरे कधी असं हे करायचे नाहीत. पण कधी आले वगैरे तर शाळेच्या बाबतीत कधी पैशांसाठी वगैरे आम्हाला त्यांनी हे नाही केलं. मग ह्याच्यामुळं मग म्हटल्या, की मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्क्स पण मिळाले, सगळं झालं. क्लासेस वगैरे पण लावलेले होते आणि त्याच्यानंतर मग माझ्या बहिणींचं वगैरे जे पण प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह व्हायला लागले. म्हणजे बहिणीच्या प्रत्येक वेळेला ही गोष्ट असायची, की प्रत्येक वेळेला त्यांचा जो हेकेखोरपणा असायचा. का तर माझ्या बहिणी थोड्याशा वडिलांच्या स्वभावावर गेलेल्या होत्या. फार हेकेखोर, फार हट्टी दोघीच्या दोघी तशा होत्या. माझ्या आईचा जसा स्वभाव होता, तशा पद्धतीनं माझा स्वभाव घडलेला होता म्हणतात त्या. आणि त्यांच्या स्वभावात जो बदल होत गेला, तो माझ्या वडिलांनासुद्धा जाणवायला लागला म्हणल्या. म्हणजे त्यांचं करणं खूप मनापासून झालेलं होतं. ही सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट आणि नामस्मरण एवढं छान झालेलं होतं म्हणल्या. बालोपासनं एक वेळ त्या असं इकडं-तिकडं म्हणत करायच्या, पण नामस्मरण त्यांच्याकडून खूप छान व्हायचं. का तर मी ते ऑब्झर्व्ह करायचे म्हणल्या. आणि माझ्याकडून पण खूप चांगली सेवा घडायला लागली आणि मॅडमांना आम्ही म्हणजे ज्यावेळेला मी पास झाले वगैरे, ज्यावेळेला आम्ही तिघी पण बहिणी भेटायला गेलेलो, त्यावेळेला म्हटल्या, "हे सगळी आईंची कृपा आहे, ही लक्षात येते का?" तर मी खरंच म्हटलं, "मॅडम, हे मला पूर्ण लक्षात आलं." तर त्यावेळेला त्या मला बोललेल्या होत्या, की "हे पाय तेवढं कधी सोडायचे नाहीत. बाकी आयुष्यात कुठल्या गोष्टी सुटल्या आयुष्यातून, तरीसुद्धा काही एवढा जास्त फरक नाही पडणार. पण हे पाय सुटले तर खूप जास्त फरक पडेल." तर आणि तो फरक इतका पडेल की मग कोण सावरायला येईल ह्याची आपण हे नाही करू शकत, अपेक्षा नाही करू शकत. असं ज्यावेळेला मॅडम बोलल्या त्यावेळेला नाही कधी हे होणार असं मी मॅडमना बोललेले होते आणि बहिणी पण माझ्या खूप चांगल्या रीतीनं करत होत्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना
माझे वडील एकदा आजारी पडले म्हणले, की तिथून येतानाच वडील म्हणजे रस्त्यातच पडले म्हणले. की ते म्हणजे चक्कर येऊन पडले. काय झालं? काय कळलं नव्हतं आम्हाला. पण आम्हाला कळलं की तुमचे वडील पडलेत आणि मग त्यावेळेला इतकी भीती वाटायला लागली, इतकी भीती, की वडिलांना काय होते म्हणून दवाखान्यात नेलं. सगळं हे केलं. त्याच्यामध्ये त्यांना शुगर वगैरे निघाली म्हटल्या आणि मग शुगर वगैरे जास्त होती, हे होतं आणि मला इतकी भीती वाटायला लागली, इतकी भीती वाटायला लागली आणि मी खूप रडायला लागले. काकू माझी किती समजवायला लागली. तरी पण मला असं वाटायला लागलं, की काय होतंय काय वडिलांना? तर तुम्हाला सांगू मी आईंना त्यावेळेला बोलले म्हटलं, "आई तुम्ही एक वेळ आम्हाला कमी पैशात ठेवा किंवा आम्हाला एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण माझ्या वडिलांना काही होऊ देऊ नका. माझ्या वडिलांना निरोगी ठेवा. आमच्या डोक्यावर एकच ते छत्र आहे, ते तेवढं हिरावून घेऊ नका. आई गेलेली आहे, पण हे आमच्या हातून जाऊ देऊ नका." आणि तुम्हाला सांगू त्या दिवशी नंतर मी खूप रडले आईंच्या पुढं आणि नामस्मरण केलं आणि त्या दिवशी वडिलांना बरं वाटायला लागलं म्हणल्या. त्यांना डिस्चार्ज वगैरे दिला वगैरे सगळं हे झालं आणि का तर त्यांच्या डोक्याला वगैरे जरा पडल्यावर लागलेलं होतं म्हणल्या. म्हणजे वरतीच जखम होती, पण ती लागलेली ते नव्हती म्हणल्या. पायाला वगैरे लागलेलं होतं आणि मग म्हटलं त्याच्यानंतर वडील कव्हर व्हायला लागले. मग मला आज सारखं वडिलांचं असं हे वाटायला लागलं. मी म्हटलं, "बाबा मी एक गोष्ट सांगितलं तर तुम्ही करणार का आमच्यासाठी?" तर काय म्हटल्यावर मी सांगितलं, की "आम्ही हे करतोय. आमच्या मॅडमनी हे सांगितलेलं होतं आणि शिलामध्ये वगैरे किती फरक पडलाय वगैरे." असं ज्यावेळेला मी त्यांना सांगायला लागले, तर त्यावेळेला मला खूप भीती वाटते. मला असं वाटतं, की तुमच्या पण डोक्यावरती आईंचं छत्र असलं ना, मला टेन्शन नाही. तुम्ही कामावर जाताय, आम्हाला भीती वाटते, मला टेन्शन येते. त्यावेळेला वडिलांनी आमच्या खातर म्हटले, की "मी करेन." आणि ते त्यांनी करायला सुरुवात केलं. आईंना कुठेतरी वडिलांनासुद्धा मार्गात आणायचं होतं म्हणून ही गोष्ट घडली असावी म्हणतात. आणि माझे वडीलसुद्धा मार्गामध्ये आले आणि खरंच ते मनापासून करायला लागले. म्हटलं असं काही नाही, की त्यांनी बोलले आणि मुलींसाठी म्हटलं आणि हे केलं. तर ते रोज करायला लागले. माझ्याकडून त्यांनी चाल शिकून घेतली बालोपासनेची. नामस्मरणाला आमच्याबरोबर बसायला लागले घरी आल्यानंतरसुद्धा. आणि मी उगीच सारखं खोदून विचारायची, "बाबा खरंच करताय ना तुम्ही? तर तुला विश्वास आहे ना माझ्यावर? मग मी इथं आल्यावरच करतोय असं नाही आहे, मी करतोय." आणि आईंना माहिती आहे की असं ज्यावेळेला ते बोलले ना, तर आईंना माहिती आहे असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की हां, आईंना असं म्हटलेत म्हणजे खरंच करतायत. म्हणजे तेवढी आपुलकी आहे त्या आई आई म्हटल्यानंतर. तर ह्या गोष्टीमुळं मला खूप निर्धास्त झाले की ते स्वतः करतायत ना, तर आई आहेत मग पाठीशी. आणि त्याच्यानंतर आमची शिक्षणं खूप चांगली झाली म्हटलं आणि मी चांगली जॉबला लागले. म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं, मी चांगली जॉबला लागले. माझ्या बहिणी दोघीसुद्धा म्हणजे एक बहीण टीचरच झाली म्हटलं. दुसरी बहीण काय म्हणजे फक्त ती शिकत गेली आणि तिला चांगलं मिळालं, घर पण चांगलं मिळालं, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या. ती काही जॉब करत नाही. पण आम्ही दोघी जॉबला आणि तिघींचं सुद्धा खूप चांगलं झालं म्हटलं. कुठल्याही दृष्टीनं कुठलीही कमतरता नाही राहिली. वडील आमच्याकडे येतात, आमच्याकडे राहतात, तिघी बहिणींकडे राहतात. कधी वाटलं तर तिकडं पण राहतात म्हणल्या. ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवर सगळ्या छान होत गेल्या. आईंनी खूप सारे अनुभव दिल्या म्हणल्या, की असा प्रॉपर एकच आहे असं नाही. खूप सारे अनुभव दिले आईंनी. चढ-उतार आले, पण त्या चढ-उतारात कसं वागायचं, कोण शिकवायला नव्हतं आम्हाला म्हणल्या. पण आई इतक्या म्हणजे पाठीशी उभ्या होत्या, की आम्ही कधी चुकीच्या मार्गावर जरी गेलो एखाद्या वेळेस, तरी आम्ही तिथून लगेच रिटर्न मागं फिरायचो. तर अशा पद्धतीनं आईने आम्हाला खूप छान घडवलं आणि आईने आमचं जीवन सुखकर केलं असं म्हणाल्या त्या. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.